कोल्हापूर पश्चिम पोलीस ठाणे अंतर्गत आमचा स्टाफ इथं CRM घेऊन उभा आहे आणि इथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। रायगड भागात अतिवृष्टी होत असल्याने वरनं नेरळ कर्जत भागावरनं पण पूर्णपणे पाण्याचा स्रोत खाली उतरत आहे। त्या कारणाने उल्हास नदीने दुथडी भरून वाहत आहे आणि त्या दुथडी भरून वाहत असल्यापेक्षा तिने रौद्ररूप धारण केलेलं आहे। धोक्याची पातळी 17.5च्या वरच गेलेली आहे आणि त्या धोक्याच्या पातळीच्या अनुषंगाने संपूर्ण प्रशासन आमचं सतर्क आहे। पोलीस स्टाफ तसेच आपत्कालीन व्यवस्थापन, महानगरपालिका, फायर ब्रिगेड यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून आम्ही पब्लिकला आवाहन करत आहे, कोणीही नदीपात्रात उतरू नये किंवा नदीपात्रात पाणी किती आले वर ते पाण्यासाठी जवळ डेअरिंग करू नये, जेणेकरून कसं आहे व्यवस्थापनाला त्यांचं काम करण्यात अडथळे येणार नाही। आणि त्या अनुषंगाने जुन्या पुलावरनं वाहतूक आम्ही सुरळीत ठेवलेली आहे। नवीन पुलावरनं मधल्या भागात पाणी साचतं आणि त्याचा स्रोतमध्ये कोणी अडकून वाहून जाऊ नये म्हणून तो एकदम आम्ही बंद करला आहे तात्पुरत्या स्वरूपात। जसं पाण्याची पातळी थोडी खाली होईल तसं तो पुन्हा चालू करतो आम्ही। परंतु नागरिकांना आव्हान आहे, आमच्या पोलीस प्रशासनाला तुम्ही मदत करा, तसंच आमच्या बरोबरीने काम करणाऱ्यांना कोणीही अडथळा आणू नये आणि जरा असं काटेकोरपणे आपण घरात सतर्क राहू। शाळांना सुट्ट्या दिले, पोरांना घेऊन पालक स्वतः का मागायला येतात, पोरांना का सुट्टी दिली आहे ते गांभीर्यच बघत नाही आहे। मुलं शाळेत जाऊन त्यांचा काय धोका उत्पन्न होणे, कुठे अडकू नये, काही अनाहूतपणे घडू नये म्हणून त्यांना सुट्टी दिली, पण मुलं पालक सगळेच एकदम नदी बघण्याला येतात, त्याला काही अर्थ नाही आहे। तरी कृपया करून याच्याकडे लक्ष द्यावे सर्वांनी। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।